काहीच एवढं खतरनाक जाम झालं आहे ना. आता आम्ही ACPL वरून हे मटेरियल आणलं होतं, ते मटेरियल वरती ठेवलं आणि त्यानंतर आता हे जे पाईप आहे हे पाईप सगळं आपल्याला काही जायचं घेऊन पाईपलाईन रोडला दनादन उचलून राहिलो आम्ही. आज लेबर सुट्टीवर आहे. लेबर सुट्टीवर सुट्टीवर आहे आज लेबर सुट्टीवर आहे गाईस आणि आम्ही काम करतोय आज गंमत झाली. हे गाईस तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईस सकाळी आता निघालोय आपल्या ऑफिसला. म्हणजे गाईस ॲक्च्युली मी जॉब पण करतोय नाही का आता त्याच्यामुळं. तर त्याच्यात आता तुम्ही विचार करशाल का हे तुमचे डोळे कसे काय छोटे झाले तुमच्या भावाचे. ॲक्च्युली गाईस रात्री लागली होती मला वेल्डिंग. एवढं बेकार झालं ना गाईस. अक्षरशः मी रात्री 3 वाजता झोपलेलो. विचार कर 3ला. डोळे असे सनसन काढताय ना. काळा जास्त मी घालत नाही पण आज घातलेला आहे. तर चला गाईज ऑलरेडी टाईम झालेला आहे. 9 वाजता रिपोर्टिंग असते आपली पण ऑलरेडी 9 वाजून गेलेले आता. सो गाईज तर फायनली आता आपण पोचलेले आहोत ऑफिसला. गाईज दिस इज ऑफिस. गाईज आता आपल्याला जायचं आहे SNGTला. ते पण कशासाठी काही मटेरियल आलेले होतं आय थिंक आपल्याला. ते मटेरियल कलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ते मटेरियल साईट ओपन टाकायचं आहे. तर त्याला एक 5 मिनिटाचं आता प्रदीप भाऊचा कॉल चालू आहे विजय ठाकूर यांच्यासोबत. तुमचा कॉल झाला तर आता आपण आलेलो ACPLला. तर काही इथून आता आपल्याला काहीतरी 7-8 बॉक्स उचलायचे आहे. त्यानंतर तिथून काही आपल्याला जायचे CBSला जायचं आहे. CBSवरून काही पाईप घ्यायचे आहे स्प्रिंकलरचे वगैरे, त्यानंतर रायझरचे वगैरे पाईप घ्यायचे आहे. तिथून मग काही आपली गाडी MT जाणार आहे पाईपलाईन रोड. नाही ते पाईपलाईन रोडला सोडायचे आपल्याला. आणि तिथून त्यानंतर मग आपल्याला जायचं कॉलेज रोडला जो तार मॉल आहे ना तिथं जायचा. आता तुम्ही विचार करता तर गॉगल का बरं घातलाय तुमच्यावाले. ॲक्च्युली काही डोळे एवढे आग वाटतं तेव्हा लाल झाले वेल्डिंग लागल्यामुळे. बेकार परिस्थिती झाली आहे. काहीच एवढं खतरनाक जाम झालं आहे ना. आता आम्ही ACPL वरून हे मटेरियल आणलं होतं, ते मटेरियल वरती ठेवलं. त्यानंतर आता हे जे पाईप आहे हे पाईप सगळं आपल्याला काही जायचे घेऊन पाईपलाईन रोडला तिथल्या साईडवर हे सगळं मटेरियल टाकायचं. आणि मग त्यानंतर तिथून परत बॉम्बे नाक्याला यायचं. बॉम्बे नाक्यावरून परत बोधलेनगरला जायचं. बोधलेनगरवरून मग परत बॉम्बे नाक्याला जायचं. आता आपलं जे काही काम होतं म्हणजे डिलेवरी म्हणजे विषय काय होता, इकडून मटेरियल उचलायचं होतं. एका साईटवरून मटेरियल उचलून दुसऱ्या साईटवरून मटेरियल उचलून 3ऱ्या 4थ्या 5व्या अशा सगळ्या साईट फिरलेल्या आहे काही. फायनली आता ही शेवटची साईट होती आपली. इथं आता होज बॉक्स वगैरे टाकले. सो गाईज आता आपण जाऊ ऑफिसला जेवण करू कारण जाम भूक लागलेली. सकाळपासून हिंडूच राहिलो. किती वाजेपासून 10 पासून एक्झॅक्ट गाईज 10 वाजेपासून फिरतोच आहे आम्ही. काही खरं नाही. ॲक्च्युली मला काहीच इथं एक विषय कळालं नाही. आम्ही साईट इंजिनियर आहे का लेबर आहे तेच कळत नाही. इथं लेबरच नव्हते कुठे उचलून लागेल. प्रदीप भाऊन मी धनादन उचलून राहिलो. आज लेबर सुट्टीवर आहे. लेबर सुट्टीवर आहे आज लेबर सुट्टीवर आहे गाईज आणि आम्ही काम करतोय आज. अशी गंमत झाली. सगळीकडून मटेरियल उचलून तुम्ही बघितलं असं व्हिडिओमध्ये. एवढे सारे पाईप आम्हीच लोड केलेले आहे आणि आम्हीच अनलोड केलेले आहे. सो गाईज तर फायनली आता आपला आजचा जो टार्गेट होता तो झालेला आहे. त्यानंतर गाईज आता आपण निघालो आहे आपल्या ऑफिसवरून.
सो गाईज हे बघा हे राजीव गांधी भवन आहे आणि याच्या इकडं आहे आपलं ऑफिस, समोर आहे PNG ज्वेलर्स नाही का. तर चला गाईज आता निघू आपण आपल्या घरच्या प्रवासाला, कारण आता वाजलेले 8. आणि गाईज आपल्याकडं आज आला होता आपला दादू भाऊला आपल्याला एकदम बाहेरच्या कामामध्ये फायनल उतरायचं आता काय. भाऊनी डायरेक्ट शपथ घेतलेली आहे. तर चला गाईज निघतो घरी. जय हरी, बाय बाय. भेटू आपण आता आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊ तुमच्यासाठी. बाय, जय माता.